हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहे एलसीएम आणि एचसीएफ एकाच एक्झाम्पल मध्ये आपण कशा प्रकारे काढू शकतो ते पाहणार आहे। या ठिकाणी मी काय घेतलाय 15 घेतलाय आणि 30 घेतलाय। तर सर्वात पहिले पाहायचं या दोन्ही नंबरले कशाने डिवाइड होते। तर सर्वात पहिले आपण पाहू शकतो या दोघीला जर आपण पाहिलं तर 3 ने डिवाइड होते, तर या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी आपला 10। क्लिअर? ओके, सर्वात पहिले 3 ने डिवाइड झालं। ओके, त्यानंतर काय करायचं आणखी चेक करायचं पूर्ण नंबरला डिवाइड होते काय। तर पूर्ण नंबरला पुन्हा डिवाइड होते का तर पाहू शकतो आपण हो दोन्ही नंबरला डिवाइड होते। किती नव्हते 5 न 5 1 जा 5 2 जा। तर या ठिकाणी जर आता आपल्याला पाहायचं एचसीएफ पाहायचं ओके, तर एचसीएफ पाहायचं असेल तर लक्षात ठेवायचं पहिले 3 न सुद्धा डिवाइड झालं हो, 3 न सुद्धा डिवाइड झालं दोन्ही नंबरला। त्यानंतर 5 न सुद्धा डिवाइड झालं हो, 5 न सुद्धा डिवाइड झालाय। तर या ठिकाणी आपला तुमचा जर पहा तर 5 3 जा 15 म्हणजे आपला एचसीएफ जो आहे तर या ठिकाणी आपला किती झालेला आहे 15 या ठिकाणी क्लिअर झालेला। ओके, तर मग आता याच्यामध्ये आपल्याला एलसीएम काढायचा तर काय करायचं जे या साईडचे नंबर दिले आहेत आणि या साईडचे नंबर दिले आहेत लेफ्ट साईडचे आणि जे तुम्हाला डाऊनला दिले डिवाइड झाल्यानंतर त्या सर्व नंबरचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय करायचं आहे 5 × 3 × 1 1 ला तर काही व्हॅल्यू नाही तरी लिहून टाकला आणि 2 तर काय झालं 5 3 जा 15 15 1 जा 15 15 2 जा 30। तर या ठिकाणी आपला एलसीएम किती आलाय एलसीएम आलाय आपला 30। या पद्धतीने तुम्ही काय करू शकता एलसीएम सुद्धा काढू शकता आणि एचसीएम सुद्धा काढू शकता। आणि अशाच प्रकारच्या कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करू शकता। थँक्यू।